मी काय म्हणतो आजा, काहीतरी कामधंदा करावा. कशाला? काय काम धाम न करता बरं चाललंय की आपलं. हे बरं चाललंय की. देवानं जो सोन्याचा हांडा दिला होता त्यातलं सोनं संपलंय कावाच. हे रांग्या, हे काय तू बरोबर केलं नाही बस. देवानं काय सांगितलं होतं तुला? काय? एका हंड्याचे 7 हंड कर, म्हणजे कष्ट कर. वै बाबा तीच जमाना. मग काम कसं करणार? आपल्या बानूला सांगतो आणि गाडावं लागतो की कामाला. बघा, नाहीतर मला काम करायला लागायचं. हे खुळी आहेस का? मी असताना तुला काम करू देईन वय काय? ए पोरी, तू नग काळजी करू. अगं म्या हाय. काय रे रंगे, एकदम कामच कसं काय सुचलं तुला? हाय का आता? आख्यानं मध्ये काय ऐकलं का? भगीरथानं सर्गातनं गंगा आणली पृथ्वीवर. साधी गोष्ट आहे का? मला सांगा, साधी गोष्ट आहे का? मग तो देव माणूस असून त्यानं एवढं कष्ट केले ती म्हणल्यावर आपल्याला संसारासाठी कष्ट कराय का हरकत आहे? हे तुम्ही म्हणताय सवय? मग काय माझं पितार येऊन बोलतोय वय तुझ्या संग? हे रंग्या, बरं झालं तू विषय काढला. हे बानू, अगं तू आख्यान ऐकत आहे ती. मला हे कळत नाही, भगीरथाच्या पिढीतल्या पितरासनी मुक्ती का मिळाली नाही, हे काय आहे? तर तुला हे आता कशा पाय आठवलं? अगं तसं नाही, हे पित्तर भगीरथाचं कोणतं बी काम धड होऊ देत नाहीत. त्यास ती सुख नव्हतं म्हणून त्याने जीवाचा किती आटापिटा केला. बा तुला काय म्हणायचं आहे? अगं तुला बी सुख कुठं आहे? अगं म्हणून म्हणतो, देवासनी विचार, हे असं काय हाय का? बा तुझं आपलं काहीतरीच असतं बघ. ए नाही नाही नाही, बरोबर बोलतोय तो. देवासनी विचाराय नको वय. अरे देव स्वतः हाता असताना कोणतं पितर मला त्रास देणार आहेत? काय बी बोलतोस तू? राहिलं राहिल, म्या विचारतो देवासनी. तुला विचारशील र बा, पर देव तरी हत यायला पाहिजेत ना. लय दिस झालं तुम्ही वाड्यावर बी नाही आला, आणि तुम्हाला सांगावं कसा धाडावा हेच माझ्या ध्यानात येत नव्हतं बघा. मला जायला हवं. हो? कुठे? बानूकडे. मी तिला वचन दिलं आहे की 15 वेळातून 2 वेळा मी तिला भेटायला जाईन, आणि म्हणून त्यावर मला वाद आणि चर्चा नकोय. चला पडावं म्हणतोय, लय रात झाली. मी आता थांबते ह्यांच्या जवळ. आता तू हत थांबून काय करते आज? जावा झोपा आता. अगं जेव. देवा तुम्ही? तुमची आठवण काढली आणि तुम्ही आलासा. अजामेळ, तुझा नमस्कार मला पोहोचला. तुम्ही पण सुखी राहा. पण रंगा, सोन्याचा हंडा मात्र पुन्हा मागू नको, कारण तुला आता काम करायचे आहे. देवा, जी माझ्या मनात आहे ती तुम्हाला कळलं वय? होय, अरे देवांचं ध्यान आहे आपल्यावर, मग त्यासनी कळणारच ना. हो
तेव्हा लवकर गडावर काम करायला ये. वयजी. देवा, तुम्ही आज आलासा तर मला लय आनंद झाला आहे बघ. पंधरवड्यातील 2 वेळा मी तुला भेटण्याचं वचन दिलं आहे आणि काही झालं तरी मी माझं वचन मोडत नाही. जी. देवा, आत याची. देवा, बरं झालं तुम्ही आलासा. आज्याला काहीतरी विचारायचं होतं तुम्हासनी. अशामेळ काय झालं? म्हणजे कसं विचारू ते कळत नाही बघा. देवा, तुम्ही बाच्या बोलण्याकडे ध्यान देऊ नका जी. अशामेळ, तुझ्यामध्ये असलेला एक पिता मला नेहमीच दिसतो. सांग, काय झालं? देवा, आख्यानात ते पितराचं काहीतरी सांगत होते बघा. म्हणजे मला एवढंच समजलं की पितरांना मुक्ती नाही मिळाली तर ते सुखाच्या आड येत राहतात म्हणे. बर, मग पुढे? देवा, बाची चूक पोटात घ्याजी. त्याला असं वाटतं आहे का माझ्या पित्रांना अजून मुक्ती नाही मिळाली. देवा, तुम्ही हसतायसा? होय, कारण ज्ञानाला पर्याय नाही. बर, मी आज असं काहीतरी करतो की जेणेकरून ते रहस्य काय आहे हे तुम्हाला कळेल. देवा, तुम्ही असं काय करणार आहे? देवा, माझं काही चुकलं का? देवा, असं काय करणार आहेसा तुम्ही? पंचमहाभूत ही माझीच प्रतिरूप आहेत. ह्या पंचमहाभूतांपैकी मी अग्निदेव ह्यांना इथे आमंत्रित करत आहे. ते कशासाठी? अग्निदेव तुम्हाला ते गुप्त रहस्य सांगतील. आज्ञा प्रभो. हे अग्निदेव, ह्या सर्वांना अग्निपुराणातील
श्राद्ध कल्प ह्याविषयी आपण सांगावे. जशी आपली इच्छा प्रभो. आपल्या पितरांना उत्तम गती लाभावी म्हणून श्राद्ध विधी सांगण्यात आला आहे. पर हे विधी करण्यासाठी कुणासनी बोलवावं जी? यती, गृहस्थ, साधू, स्नातक, श्रोतीय, विद्वान अशांपैकी ज्यांमध्ये कोणताही दोष नाही अशांना बोलवावे. अशा व्यक्तींना असे स्थान द्यावे की त्यांचे मुख हे पूर्व दिशेला असेल. पर हे विधी करताना काय नियम पाळायचे असतात? ह्या दिवशी आपण मौन धारण करावे. कोणावरही क्रोधिष्ट होऊ नये, असत्य बोलू नये, आपल्या हातून कोणतेही कुकर्म घडू नये हे पहावे. आपल्या पितरांना मुक्ती मिळावी म्हणून विश्वदेवाचे आवाहन करावे, त्यांची प्रार्थना करावी. पितृभ्य स्थानमसी असा मंत्र म्हणून गंध, पुष्प, धूप, दीप, आच्छादन, दान, तूपयुक्त अन्न वाहून त्याचे हवन करावे. देवता, पितृगण, योगिनी, स्वाहा, स्वधा यांना नमस्कार करून आपण तृप्त झाला आहात का असे विचारावे. पर मला तर काय मंत्र श्लोक काय बी येत नाही, मग मी प्रार्थना कशी करावी जी? हे अग्निदेव, सोपी अशी प्रार्थना सांगावी. प्रार्थना अशी असावी. आपल्या पितरांना उत्तम गती लाभावी, आमच्या कुळाची वृद्धी व्हावी, आमच्या दात्याचे कल्याण होवो, आम्हाला कुटुंब सौख्य आणि ज्ञान लाभो, आमची श्रद्धा कधीही लोप न पावो, आमची दान देण्याची भावना कधीही नष्ट न होवो, आम्ही कोणाच्याही घरी दान मागण्यास जावो अशी परिस्थिती कदापि न येवो, आमच्या इथे अधिक अन्न होवो. हे अग्निदेव, हा विधी कोणत्या तिथीला केल्यास काय लाभ होईल ते आपण सांगावे. हा विधी जर प्रतिपदेस केला तर आपल्याला धन लाभते, द्वितीयेस केला तर सद्गुणी पत्नी लाभते, चतुर्थीस केला तर आपल्याला धर्म आणि काल ह्या दोन्हींचा लाभ होतो, पंचमीस पुत्र प्राप्तीचा लाभ होतो, षष्ठीस हा विधी केला तर श्रेष्ठ असे भाग्य मिळते, सप्तमीस हा विधी केल्यास कृषी लाभ होतो, अष्टमीस अर्थ लाभ संभवतो, नवमीस केल्यास उत्तम पशु लाभ होतो, दशमीस केला तर उत्तम गायीचा लाभ होतो, एकादशीस परिवार तर द्वादशीस ज्ञानातील श्रेष्ठता प्राप्त होते. हा विधी चतुर्दशीस केल्यास शास्त्र विद्येचा लाभ होतो आणि हा विधी अमावस्येस केला तर सर्व काही यांचा लाभ होतो. हे अग्निदेव, आपण प्रकट होऊन ह्या भक्तांना जे ज्ञान दिलं त्यामुळे हे सर्व भक्त तुमचे सदैव ऋणी राहतील.
हे प्रभो, माझे कार्य झाले, आता आपली आज्ञा असावी. म्हाळसा, तुम्ही अजून जाग्याच? हो, हे तिच्या वाड्यावर गेले आहेत. रात्रीच्या प्रहरी गडावर सगळं व्यवस्थित आहे की नाही हे पाहायला निघाले होते मी. काही व्यवस्थित नाहीये देवी. असं का म्हणता आहात? आख्यान थांबल्यावर तिने ह्यांना विचारले की तुम्ही आला नाहीत आणि हे लगेच तिच्याकडे गेले. तिच्या मागण्या संपतच नाहीत. आता हे तिच्याकडे गेले आहेत, अजूनही त्यांना काय मागणार आहे कोणास ठाऊक. आणि हे भोळे आहेत, कधी काय देऊन टाकतील सांगता येत नाही. माझा जीव नुसता कासावीस होतो आहे देवी. परंतु असं काही होईल असं मला वाटत नाही. तुम्ही आधी शांत व्हा. कार्तिकेय सुद्धा तिला भेटायला गेले होते. प्रत्येक गोष्टीत तिचा हस्तक्षेप आहे, तो कमी होतच नाही. परंतु कार्तिकेय जसे तुम्हाला भेटले तसेच ते तिला भेटले असतील. तेच मला नको आहे. कार्तिकेय यांना भेटण्याची इच्छा माझी होती, त्यात तिने वाटेकरी होण्याचं काहीच कारण नाही. परंतु कार्तिकेय तुम्हाला भेटले, त्यांनी तुम्हाला काय सांगितलं? हे अवतार कार्य समाप्त होऊ शकतं, तुम्हाला सारं कळू शकतं. कसं? तुम्ही बाणाईचा स्वीकार करावा. तुम्हाला सांगायचं नसेल तर राहू द्या, परंतु त्यांनी तुम्हाला जे सांगितलं ते महत्त्वाचं असावं असं मला वाटतं. कार्तिकेय यांनी मला सांगितलं की मी तिला स्वीकारावं. का स्वीकारू मी तिला? कशासाठी? मी तर अशी अट ठेवणार आहे की त्या बानूला वनात कुठेतरी व्यवस्था करून राहण्याची, म्हणजे मला शांतता लाभेल. आणि असं काय आहे की मी तिला स्वीकारलं म्हणजेच मला सत्य कळेल? म्हाळसा, तुमचं म्हणणं मला समजतंय, परंतु ज्या अर्थी कुमार कार्तिकेयांनी तुम्हाला असं सांगितलं की तुम्ही बानूला स्वीकारावं, त्या अर्थी त्यामध्ये काहीतरी तथ्य असणार.